की दोषी भीमराव कांबळेला कोर्टात आणलेला आहे। आता निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। तर पूर्वी आपण एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी हे सांगाल का की 12 जे आरोप सिद्ध झाले ते 12 आरोप कुठले आहेत आणि आता याच्यावर आधारित जो निकाल दिला जाईल, जी शिक्षा दिली जाईल ती कुठली असू शकते? श्रद्धा, खरं तर 12 जजमेंट जे न्यायाधीशांसमोर ठेवलेले आहेत ते भारतातल्या अनेक केसेस आहेत ज्याचे हे जजमेंट आहे। ज्या ठिकाणी या निकाल लागला होता, ज्यामध्ये यूपी असेल, एमपी असेल, ज्या ठिकाणच्या या केसेस होत्या त्याचं जजमेंट जे आहे ते न्यायालय पुढे ठेवलेलं आहे। त्या न्यायालयामध्ये ज्या केसेस झाल्या त्याचा जजमेंट इथे ठेवलं जातं, म्हणजे ज्याच्यामधनं जे केस पॉइंट आहेत ते या केसशी कसे अनुसरून आहेत, ती केस पॉइंट या केसमध्ये कसे लागू होतात याचा खरं तर तो अर्थ असतो। भारतातल्या विविध ठिकाणाहून ज्या 12 जजमेंट जे आहेत ते देखील त्याचे निर्णय लागले गेले होते आणि त्याचाच खरं तर केस पॉइंट जे आहेत ते या ठिकाणी आणण्यात आला आणि त्याचा सगळा परिच्छेद काढून भीमराव कांबळे आरोपीला नेमकी कुठली शिक्षा द्यायची याचा निकाल जो आहे तो आता अवघ्या काही वेळातच आपल्याला समोर येईल। कारण आता आरोपीला देखील न्यायालयात आणलं गेलेलं आहे। सरकारी वकील अजय मिसर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे आता दोन्ही बाजूंच्या कडनं ज्या दोन्ही बाजू मांडण्यात आल्या होत्या त्या मागच्या सुनावणी दरम्यान सुरू झाल्या होत्या, मात्र यंदा आजच्या दिवशी कुठलंही आर्ग्युमेंट जे आहे ते केलं जाणार नाही। कारण आपण जर पाहिलं तर मागच्या सुनावणी दरम्यानच सन्माननीय न्यायाधीशांनी आरोपीला नेमकी तुला कुठली शिक्षा पाहिजे असं कटगऱ्यात उभं करून त्याला विचारलं होतं, मात्र आपण हा कुठलं कृत्य केलेलंच नाही असा खोटा बनाव या आरोपींनी केला। मात्र दुसऱ्या बाजूला सरकारी वकील असेल किंवा पीडित कुटुंबियांचे वकील असतील यांनी देखील ठोस भूमिका मांडली होती की या नराधमाला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही, कारण आतापर्यंत यांनी जे 2 गुन्हे केलेले आहेत ते देखील 376 म्हणजे IPC 376चा अर्थ बलात्कार होतो। त्यामुळे 2 बलात्काराचे गुन्हे या नराधमावर या आधीच आहेत, त्यातून तो हा सुटलेला आहे। पण अजूनही त्याचं जर वय 65 असेल तर तो सुधारण्याच्या लायकीचा नाही, त्यामुळे याला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी हीच मागणी जी आहे ती सरकारी वकील यांनी केली होती। तर दुसऱ्या बाजूला सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे जेव्हा मागच्या वेळेस जी सुनावणी झाली तेव्हा या नराधम आरोपी भीमराव कांबळेच्या वतीनं कोणीही उपस्थित नव्हतं, म्हणजे कौटुंबिक जे सदस्य आहेत त्यांच्यापैकी कोणीही नव्हतं। कारण आपण जर याच्या आधी त्यांच्या पत्नी किंवा त्याच्या मुलाची प्रतिक्रिया जाणून घेतली होती, त्यामुळे तेव्हा देखील त्यांचा देखील हाच संताप होता की त्याला रस्त्यावर फाशी द्या, त्याला रस्त्यावर ठेचून मारा, अशी उद्विग्न प्रतिक्रिया कांबळेच्याच घरातल्या सदस्यांनी दिली होती। त्यामुळे आपण जर पाहिलं तर खरं तर आरोपीला 7 मुली आहेत, मात्र त्यापैकी एकही जण मागच्या वेळेस कोर्टाच्या सुनावणीला आलं नव्हतं। हाच उद्विग्न जो प्रतिक्रिया आपल्याला त्याच्या घरातनं पाहायला मिळत असतील तर आपण विचार करू शकतो की समाजात या केसबद्दल किती हळहळ जी आहे ती व्यक्त केलेली आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाची ही केस आहे, कारण लँडमार्क जजमेंट या केसमध्ये होऊ शकतं। या केसमध्ये जर खरं तर फाशी झाली तर निश्चितपणे भारतातल्या अनेक केसेसमध्ये या जजमेंटचा देखील वापर केला जाऊ शकतो। महाराष्ट्रातल्या न्यायालयीन इतिहासात सगळ्यात जलद गतीने खटला सुरू असलेली ही पहिली केस आहे। आमच्यासोबत जोडलेले रहा। आपण एकदा अपडेट्स आपल्या प्रेक्षकांना देऊयात। विशेष सरकारी वकिलांनी आता 12 केसेस बाबत इथे संदर्भ दिलेला आहे, रेफरन्सेस दिलेले आहेत आणि या सर्व 12 केसेसमध्ये फाशीचीच शिक्षा सुनावण्यात आलेली होती। त्यामुळे आज या केसचा नसरापूर प्रकरणाचा निकाल लागतोय। आज नेमकी शिक्षा आरोपीला काय होतीये, दोष त्याच्यावरचा सिद्ध झालेला आहे, तर आज त्याला नेमकी शिक्षा काय होतीये हे महत्त्वाचं आहे। इतर केसेसमध्ये कारण फाशीच्याच शिक्षेचा उल्लेख आहे, ज्या 12 जजमेंट्स कोर्टासमोर सरकारी वकिलांनी दिलेल्या होत्या, 12 जजमेंट्समध्ये फाशीचीच शिक्षा सुनावण्यात आलेली होती। तर आज या केसवर नसरापूर प्रकरणावर काय नेमकी शिक्षा होते, फाशीची होते की जन्मठेपेची होते हे बघणं महत्त्वाचं आहे। आता निकालाला सुरुवात झालेली आहे, निकाल वाचनाला सुरुवात झालेली आहे। अक्षय, आपण आत्ताच सांगितल्याप्रमाणे 12 जजमेंट्स कोर्टासमोर सरकारी वकिलांनी ठेवलेले आहेत आणि या प्रत्येक केसमध्ये फाशीचीच शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे आजही फाशी होण्याची शक्यता आहे। निश्चित आपण बघू शकतोय की अगदी महत्त्वाचा पॉइंट खरं तर श्रद्धा तू मांडलेला आहेस, कारण 12 जजमेंट जे कोर्टासमोर मांडले गेलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या ज्या आरोपींना शिक्षा सुनावली गेलेली आहे ती फाशीचीच शिक्षा आहे। त्यामुळे या सगळ्या जजमेंटचा विचार करता गेला तर या आरोपीला सुद्धा फाशीच होईल अशी अपेक्षा आहे। किंबहुना सरकारी वकील अजय मिसर यांनी सुद्धा हीच आशा आणि अपेक्षा व्यक्त केलेली आहे की जो नराधम या सगळ्या कृत्यामध्ये सामील आहे त्याला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही आणि शिवाय जे घृणास्पद कृत्य त्यांनी 1 मे रोजी केलेलं आहे त्याला कुठलीही माफी नाहीये। त्यामुळे या सगळ्या जजमेंटचा विचार करता आपण जर पाहिलं तर जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये कठोरातली कठोर शिक्षा सगळ्या आरोपींना दिलेली आहे। खरं तर मागच्या वेळेस देखील सगळ्यांना सामान्य जनतेला हा प्रश्न पडला होता की मागच्या वेळेसच खरं तर सुनावणी होणार होती, मग पुढे 3 दिवस का ढकलली, तर याचं कारण देखील
सरकारी वकील यांनी स्पष्ट केलं होतं, जे खरं तर बार्बेरिक क्राईम जो हिनियस क्राईम या आरोपींनी घडवलेला आहे त्याच्या विरोधात खरं तर 12 गुन्हे जे 12 जजमेंट आहेत न्यायालयात ते देखील सादर केलेले आहेत आणि त्याच्यामधले केस पॉईंट काढल्यामुळे हे न्यायालयासमोर ठेवायचे आहेत आणि हे न्यायालयासमोर ठेवल्यानंतर जो क्लरिकल जॉब आहे, जो लीगल डॉक्युमेंट्सचा भाग आहे तो देखील स्टडी करायचा आणि त्याच्या कागदपत्रांची एकदा सगळी जुळवणी केली तर त्यानंतरच निश्चितपणे या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होऊ शकते। त्यामुळे जे मधले 3 दिवस आहेत ते याच सगळ्या कामकाजाला गेलेले आहेत आणि आज आपण देखील बघू शकतो की सन्माननीय न्यायाधीशांनी बसल्यावर सगळ्यात पहिला उल्लेख हाच केलेला आहे की जे 12 जजमेंट जे 12 जजमेंटमधले केस पॉईंट आहेत तेच त्यातले सगळ्यात मुख्य पार्ट जे आहेत तेच मानले जाणार आहेत आणि तेच वाचून दाखवलेले जाणार आहेत। ही केस जी आहे ती रेअरेस्ट ऑफ रेअर आहे। आपण हे सातत्याने पहिल्यापासून ही गोष्ट जी आहे ती अधोरेखित करत होतो, कारण रेअरेस्ट ऑफ रेअर केस जेव्हा कन्सिडर होते त्याच्यातले केस लॉ जे आहेत ते पूर्णपणे बदलून जातात। कठोरातली कठोर शिक्षा आरोपीला व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची देखील त्यासोबतच सरकारी वकिलांची देखील नेमणूक केली जाते आणि अशीच सगळी प्रोसेस जी आहे ती या नसरापूरच्या घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। कारण सुरुवातीला जेव्हा ही केस साध्या कोर्टात होती तेव्हा सगळ्या नागरिकांनी शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हाच विश्वास दाखवला होता की ही संपूर्ण केस जी आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आणि त्यानंतर विशेष सरकारी वकिलांची देखील या प्रकरणात नियुक्ती होईल। आणि आजही आपण तेच बघतोय की गेल्या अनेक दिवसांपासून सुनावण्या ज्या आहेत त्या या केसमधल्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता अवघ्या काही क्षणांमध्ये नराधमाला नेमका जन्मठेप होतो का फाशी होते हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल।